हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज इथं मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आपली दररोजची देवपूजा कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपल्या देवाऱ्यामध्ये कोणते देव असणं गरजेचे आहे किंवा आपला देवारा कशा पद्धतीने असायला पाहिजे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सांगण्याचा उद्देश हाच की आपण दररोजची देवपूजा कशा पद्धतीने करायची। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये देवारा असतो, जिथून आपल्याला एकदम पॉझिटिव्हिटी एनर्जी येते, जिथून आपल्या घराला एक शांतता मिळते, जिथून आपलं घर पवित्र होतं ते स्थान म्हणजे आपल्या घरातला देवारा। बरेच जण त्याला मंदिरसुद्धा म्हणतात। आपण आपल्या आराध्यांना तिथं स्थापित करतो, म्हणजे आपले कुलदैवत आपण स्थापन करतो व त्यांची नित्यनेमाने पूजा देखील करतो। तर ताईंनो, आपण जी पूजा करतो तर त्या पूजेचे साधे आणि सोपे नियम आपल्याला माहीत आहे का? या नियमांचे पालन केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, संपत्तीमध्ये देखील वाढ होते। तसेच लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होतात। तसेच लक्ष्मी देखील स्थिर राहते। त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही। लक्ष्मी स्थिर असली म्हणजे घरात कशाची कमतरता पडत नसते। तर चला, जे नियम मला माहिती आहे ना तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला नियम म्हणजे आपल्या घरातला देवारा हा ईशान्य कोपऱ्यातच असायला पाहिजे। जर आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवता नाही आला काही कारणास्तव तर आपण पूर्व दिशेला म्हणजे सूर्य उगवतो ना त्या दिशेला सुद्धा आपण आपल्या देवाऱ्यातल्या देवांची मांडणी करू शकतो। दुसरा नियम, आपले मंदिर इतके उंच पण नसावे की तिथपर्यंत आपला हात पोहोचणार नाही। बऱ्याच ठिकाणी छोटेसे लाकडी मंदिर असतात ना तर ते भिंतीला टांगून दिलेले असतात, म्हणजे भिंतीवरती ते ठोकलेले असतात। तसा देवारा आपल्याला आपल्या घरामध्ये चालत नाही, म्हणजे ती पूजा आपल्याला मान्यच नसते। तर आपण काय करायचं, एखादा पाट घ्यायचा, चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण आपला देवारा स्थापित करू शकतो, म्हणजे आपले आराध्य कुलदैवत त्याच्यावरती आपण त्या चौरंगावरती मंदिर ठेवून आरामात तिथं खाली बसून आपण पूजा करू शकतो। कारण सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला उभ्यानं पूजा करायला चालत नाही। जेव्हा आपण मंदिर बनवतो तर ते मंदिर बनवताना असे बनवायचे की देवाचे जे स्थान आहे तर ते कमीत कमी आपल्या छाती इतके यायला पाहिजे, जास्त खाली पण नको आणि जास्त वर पण नको। आता तुम्ही पाहत असाल मी जो देव्हारा बनवून घेतलेला आहे तर तो देव्हारा मी जेव्हा बसते तर देवांची नजर आणि माझी नजर माझ्या समोरासमोर असते। बनवतानाच मी तो पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच देव्हारा बनवून घेतलेला आहे। नेहमी पूजा करताना खाली आसनच घ्यायला पाहिजे। आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा एखादं आसन घ्यायचं, एखादी तुम्ही छोटी चटई असते ना तर चटई घेऊ शकता। एखाद्या वेळेस आसन नाही घेतलं तर काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। आपण जी पूजा करतो तर ती पूजा धरती मातेला पावन होती, म्हणजे त्या पूजेचं जे फळ असतं ना तर ते धरती मातेला जातं, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। तर त्यासाठी नेहमी देवपूजा करताना, देवपूजाला बसताना पहिले सुरुवातीला आसन घ्यायचं। तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर मी सुरुवातीला पहिले आसन टाकलं आणि त्याच्यानंतर मग पूजेला बसलेली। जेव्हा आपण पूजा करतो तर ते सगळं साहित्य आपल्या जवळ घ्यायचं। नेहमी उठ बैस पूजेमध्ये चालत नाही, म्हणजे आपलं मन स्थिर नसतं असं ते देवांना वाटतं। तर त्यासाठी म्हणजे सगळ्या वस्तू आपल्या जवळच घेऊन आपण बसायला पाहिजे। कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याच्या पहिले, दररोजची देवपूजा असो की इतर पूजा असो, तर पहिले स्वतःला कुंकू लावायचं। देवांना लावण्याचं कुंकू आणि स्वतःला लावण्याचं कुंकू हे वेगळं ठेवायचं। आपल्या घरी बऱ्याच ताई येतात, आपण हिंदू धर्मामध्ये कुणी आपल्या इथं पाहुणं आलं तर आपल्याला त्यांना कुंकू लावण्याची प्रथा असते। तर आपलं लावण्याचं, इतरांना लावण्याचं कुंकू वेगळं ठेवायचं आणि देवांचं कुंकू वेगळं ठेवायचं। कोणतीही पूजा करायची असली तर पहिले आपल्याला अग्नी प्रज्वलित करावा लागतो, म्हणजे अग्निदेवतेला आव्हान द्यावं लागतं। आपण जी पूजा करतो तर त्याला साक्ष हे अग्निदेवता असते। तर पहिले आपल्याला अग्नी म्हणजे दिवा लावून घ्यायचा असतो। तर दिवा कधीही म्हणजे खाली ठेवायला चालत नाही। एक तर तुम्ही तांदूळावरती ठेवा, नाही तर मग एखाद्या वाटीत ठेवा, एखाद्या आसनावरती ठेवा। तुम्हाला जसं पॉसिबल झालं तशा पद्धतीने ठेवायचं। नाहीच तुमच्याकडं एखादी छोटी वाटी तर तुम्ही साधे तांदूळही जरी घेतले तरी पण चालतात। तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत पण असेल, तर मी जो दिवा लावून घेतलेला आहे तर तो मी एका वाटीमध्ये ठेवलेला आहे। दिवा लावताना कधीही 2 वाती घ्यायच्या। जर तुम्ही त्याच्यामध्ये जी नवीन वाट टाकलेली असते ना
काल लावलेली वात काढून टाकायची आणि आज नवीन वात टाकायची. तसं केल्यामुळं काय होतं, आपल्यावरती येणारं जे संकट असतं तर ते पूर्ण म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही संकट येणार असतं तर ते दिव्यावरती जातं असं म्हटलं जातं. माझ्या म्हणजे वाचनात आलेलं आहे तसं, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर यामध्ये पुढचा नियम, सगळ्याच देवतांना सोबत अंघोळ घालायची नसते. सेपरेट म्हणजे स्पेशल एक देव घेऊनच त्यांना अंघोळ घालायची असते. तुम्ही पाहिलं असेल, मी स्वामींना अंघोळ घातली. त्याच्यानंतर जे पात्रामध्ये पाणी होतं, तर ते पाणी मी एका भांड्यात टाकून दिलेलं आहे. परत गणपती बाप्पाला जेव्हा अंघोळ घातली, तर त्यांची अंघोळ झाल्याच्यानंतर परत ते पाणी मी एका भांड्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपल्याला असंच पद्धतीने करावं लागतं. बरेच जण काय करतात, एकत्र सगळे देव घेतात आणि त्या सगळ्या देवांना एकत्रच अंघोळ घालतात. तसं घालणं चालत नाही. त्याचे पण आपल्याला बरेचसे दोष लागतात. सांगण्याचा उद्देश एवढाच, की प्रत्येक देवाला जेव्हा अंघोळ घातले जाते, तर ते पाणी एका पात्रामध्ये टाकायचं. जेव्हा आपण पूजेला बसतो, तर तेव्हा एखादं पात्र जवळ घेऊनच बसायचं, म्हणजे एखादं भांडं, की पूजा झाली, ते आपण त्या भांड्यामध्ये ते पाणी टाकू शकतो. कारण त्याच्यामुळं जर आपण एकत्र जर सगळ्या देवांना अंघोळ घातली, तर त्याचंसुद्धा आपल्याला पाप लागतं. तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी महादेवाची जी पिंड असते, तर महादेवाच्या पिंडीला मी एक वाटी ठेवलेली आहे. एक म्हणजे चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी महादेवाची पिंड ठेवलेली आहे. महादेवांना म्हणजे लाल वस्त्र, लाल कपडा, लाल एखादी वस्तू जी असते ना, तर ती म्हणजे त्यांना चालत नाही. तर त्यासाठी मग इथं मी एका वाटीमध्ये त्यांची पिंड ठेवलेली आहे. खाली आसन लाल असल्यामुळं त्याच्यावरती मी एक वाटी ठेवली आणि त्याच्यावरती महादेवाची पिंड ठेवलेली आहे. हा सुद्धा एक पूजेतला नियमाचा भाग आहे. महादेवाच्या पिंडीला कधीच लाल वस्त्रावरती, लाल कपड्यावरती ठेवायचं नसतं. देवदेवतांची अंघोळ झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं. एखादा नॅपकिन जवळ ठेवायचा, एखादा रुमालसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तोच रुमाल तुम्ही देवांसाठी कंटिन्यू म्हणजे नेहमीसाठी तो वापरायचा. मी तसंच केलेलं आहे. 2-3 जे नॅपकिन असतात ना, तर ते देवांसाठी ठेवलेले. 2-4 दिवस झाले की मी ते स्वच्छ धुवून काढत असते आणि वाळत टाकत असते. स्वतःला कुंकू लावायचं आणि पूजेला सुरुवात करायची. जर कुंकू लावलेलं नसलं तर ती पूजासुद्धा देवांना मान्य नसते, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. तर ज्या अक्षदा आपण देवांना वाहतो, ज्या अक्षदा म्हणजे तांदूळ असतात ना, तर त्याला अक्षदा म्हटल्या जातात. तर त्या अक्षदा आपण कलशाखाली ठेवतो किंवा म्हणजे देवदेवतांच्या अंगावरती अक्षदा टाकतो. तर त्या अक्षदासुद्धा खंडित नसाव्या, म्हणजे त्या अ, तुकडा झालेला नसावा, त्या अखंड असल्या पाहिजे. अशा अक्षदा आपण घ्यायच्या असतात. तर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी अन्नपूर्णा जी माता आहे तर ती तांदूळावरतीच ठेवावी लागते. तर जे पांढरे तांदूळ असतात ना तर ते चालत नाही. तर त्यातमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि ते मिक्स करून त्याच्यावरती अन्नपूर्ण माता आणि कवड्यासुद्धा ह्या तांदूळावरतीच ठेवाव्या लागतात. कवड्यासुद्धा आपल्या पूजनामध्ये असणं खूप गरजेचे आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी कवड्यांनासुद्धा अंघोळ घालून घेतली, म्हणजे पाणी स्नान करून घेतलेलं आहे आणि त्यांनासुद्धा तांदूळावरती स्थापित केलेले आहे. तर ते तांदूळसुद्धा लाल असले पाहिजे. म्हणजे ते थोडेसे लालसर करून घ्यायचे कुंकू टाकून आणि त्याच्यावरती अन्नपूर्ण माता आणि कवड्यांची स्थापना करायची. आपण देवांसाठी जे पाणी भरून ठेवतो, तर ते पाणी शिळे न होण्यासाठी काय करायचं? तर बरेच म्हणजे 3-3, 4-4 दिवस नळ येत नाही, तर मग त्यावेळेस काय करायचं? आपण देवांसाठी एक पाणी म्हणजे कलश भरून ठेवतो, एखादी कळशी भरून ठेवतो, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ते पाणी ठेवतो. तर ते पाणी शिळं न होण्यासाठी त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवायचे. तुळशीपत्र टाकल्यामुळे 5 ते 7 दिवस पाणी ताजे राहते. म्हणजेच ते पाणी शिळे होत नाही आणि आपण जेव्हा ते पाणी भरून ठेवतो तर तेव्हा त्यावेळेस आपल्या नखाचा स्पर्श त्या पाण्याला होऊ द्यायचा नसतो. कारण त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे दोष लागतात. म्हणजे आपल्याकडून ते पाप झाल्यासारखं होतं. तर आपले जे नखाचा स्पर्श असतो ना, तर सहसा तो देवांना लागू द्यायचा नसतो. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर मी स्वामींच्या फोटोच्या समोर एक लोटा भरून ठेवलेला आहे. म्हणजे देवांसाठी जे पाणी ठेवलेलं आहे, तर ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचं. ठेवतानाच पिण्याचं पाणी ठेवायचं, म्हणजे ते आपल्याला स्वतः पिता येईल. जी दिवसभराची एनर्जी असते, दिवसभराची जी पॉझिटिव्हिटी असते, तर ती पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. तर ते पाणी टाकून न देता आपण स्वतः ग्रहण करायचं. तर मी तसंच करत असते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, आपण देव्हाऱ्यामध्ये जो मंगल कलश स्थापित करतो, तर त्या मंगल कलशाच्या खाली आपण अष्टकमल काढतो. पण मी काही काढत नसते, कारण तेवढी जागा नाही. तर मी तांदूळामध्ये म्हणजे तांदूळावरती ठेवत असते. पण एक मी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले, खंडित झालेले तांदूळ चालत नाही.
तर इथं मग तांदूळावरती मी तो कलश ठेवलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये एक पैसा नाणंसुद्धा टाकू शकता, पण मी काही टाकत नसते. तर इथं मग त्याच्यामध्ये सगळं टाकल्यानंतर इथं त्याला नागवेलीचे पानं लावायचे. तुम्ही 5ही लावले तर चालतील आणि 7ही लावले तर चालतील. त्याच्यावरती आपण कलश स्थापित करत असतो. हा कलश हा मंगल कलश असतो देव्हाऱ्यातला. त्याच्यानंतर त्याच्यावरती 5 बोटं ओढून घ्यायचे, स्वस्तिक काढायचं. इथं कलशाची स्थापना होते. कलशाची स्थापना करताना कधीही उजव्या बाजूलाच करायची असते. देव्हाऱ्यामध्ये जो कलश स्थापित केला जातो तर तो उजव्या बाजूने केला जातो. देव्हाऱ्यामध्ये आपण जो दिवा लावतो तर तो दिवासुद्धा तेलाचा दिवा 2 दिवे जर लावायचे असतील, तुपाचा आणि तेलाचा, तर तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला असतो आणि तुपाचा दिवा हा डाव्या बाजूला ठेवला जातो. आपण जी दररोजची देवपूजा करतो ना, तर त्या पूजेतलाच हा एक महत्त्वाचा नियमसुद्धा आहे, की दिवे लावताना कशा पद्धतीने लावायचे. नाहीच आपल्याकडून 2 दिवे लावले गेले, तर जो आपण तेलाचा दिवा लावतो तो मध्यभागी ठेवायचा आणि जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचे असले, तर दोन्ही साईडनं 2 दिवे लावले तरी पण चालतात. इथं मी तुम्हाला वाटीमध्ये काय दाखवलं, तर त्याच्यामध्ये मी धनी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी आता कुंकू टाकणार आहे. धनी आणि कुंकू एकत्र करून मी इथं लक्ष्मी मातेची माझ्याकडे जी मूर्ती आहे ना, तर त्याला मी कुंकुमार्चन करत होती. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायला चालते. याचासुद्धा मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन येणार, पण त्याला थोडासा वेळ आहे. धनी हे देवी मातेला अत्यंत प्रिय आहे, कारण त्याला धनाचं स्वरूप दिलेलं आहे. तर धनी आणि कुंकू एकत्र करून इथं मी 3 बोटांनी कुंकुमार्चन करून घेतलेले. इथं मी तुम्हाला बोटंसुद्धा दाखवलेले, की ह्या 3 बोटांनी ते कुंकुमार्चन करायचं. त्याच पद्धतीनं फक्त कुंकानं इथं मी श्रीयंत्र आहे ना, तर श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करून घेत असते. कुंकुमार्चन मी कधी करते? एक तर मंगळवारी करते, शक्य झाल्यास माझ्याकडून शुक्रवारी सुद्धा करत असते आणि एखाद्या वेळेस मी पौर्णिमेला सुद्धा करते. मी डेली कुंकुमार्चन करते का? तर नाही, दररोज कुंकुमार्चन करत नाही. पण मंगळवार, एखाद्या वेळेस शुक्रवार आणि पौर्णिमा असली, असं काही असलं की मग तेव्हा मी कुंकुमार्चन करत असते. कोणत्या देवांना कोणते फुलं वाहायचे, कोणत्या देवांना कोणते फुलं आवडतात, याचासुद्धा मी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. देवी मातेला लाल फूल खूप प्रिय आहे. तर इथं लाल फूल नसल्यामुळे इथं मी जे गुलाबाचं छोटंसं फूल होतं ना, तर देव्हाऱ्यामध्ये देवांची जी स्थापना केलेली आहे, तर ती मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. देव्हाऱ्यामध्ये 3 पायऱ्याचा सवा पूजेमधला हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. तर जेव्हा देव्हारा बनवला जातो, तर त्याच्यामध्ये 3 पायऱ्याचाच देव्हारा बनवला गेला पाहिजे. जास्तीच्या पायऱ्याचा देव्हारा देव्हाऱ्यामध्ये चालत नाही. तर इथं 3 पायऱ्याचं मी बनवून घेतलेलं आहे. तर पहिल्या पायरीवरती मी त्या स्वामींचा फोटो ठेवलेला आहे. एका बाजूनं श्रीकृष्ण, विठ्ठल, रुक्मिणी. त्याच्यानंतर खालच्या पायरीवर स्वामींची जी मूर्ती, तर ती मूर्ती मी ठेवलेली आहे. गणपती बाप्पा, गजानन महाराज, त्याच्यानंतर तुळजामाता, त्याच्यानंतर जेजुरीचे खंडोबा महाराज, गाय वासरूची मूर्ती, तर ती मूर्ती. तर अशा पद्धतीनं मी माझ्या देव्हाऱ्यामध्ये देवांची स्थापना केलेली आहे. सगळी देवपूजा झाल्यानंतर इथं खडे साखरेचा नैवेद्य दाखवायचा. पॉसिबल झाल्यास तुम्ही दररोज नैवेद्यसुद्धा दाखवू शकता भाजीपोळीचा. पण तुमच्या ज्यानं नाहीच झाला तर तुम्ही इथं खडे साखरेचा नैवेद्य दगडी दाखवला तरी चालतो. दीपधूप लावायचा, नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर आरत्यासुद्धा करायच्या. दररोज आपण आरती करणं खूप गरजेचे आहे. नाहीच झाले तुमच्याकडून आरत्या, तर फक्त तुम्ही गणपतीची जरी एक आरती केली ना तरी पण चालते. गणपतीची करू शकता, स्वामींची करू शकता. तुम्हाला ज्या आरत्या येतील त्या आरत्या म्हणजे म्हणायच्या असतात. आरत्या करूनच आपण आपल्या पूजेची सांगता करायची असते. तर इथं मी दीप लावून घेतला, इथं खडे साखरेचा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीनं मी माझी दररोजची देवपूजा करत असते. जेवढं मला माहिती होतं तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही माझ्याकडून चूक भूल झाली असेल तर तुम्ही नक्कीच मला माफ करसाल. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटासा व्हिडिओ हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल. मला जेवढी माहिती आहे, जेवढी माझ्या वाचनात आलेली आहे, जेवढी मी वाचलेली आहे, तेवढीच तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे. जी दररोजची देवपूजा असते ती ह्या पद्धतीनंच मी करते आणि त्या पद्धतीनंच ते नियम फॉलो करते. भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.